HIV झाल्याच्या अफवेनं कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। HIVच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेचा 2 वेळा आत्महत्येचाही प्रयत्न झाल्याचं कळतंय। अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात आहे असा आरोप पीडित कुटुंबाने केला। मुलीचा मृत्यू हा HIVने झाल्याची बदनामी केल्याचं देखील समोर आलेलं आहे। खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, एडस आहे म्हणून सांगितलं। ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जाईल। आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत, आणखीन सुद्धा अंतिम संस्कार झाल्यापासून कोणी अशी येत सुद्धा नाहीत, जात सुद्धा नाहीत, बोलत नाहीत। काय हेतू होता हे सगळं करण्यासाठी? हे हेतू त्यांचं त्यांनी ती लग्न करून घेतलं होतं। त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी। असं 13 तारखेला समजा ती मैत झाली आणि PM साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये। तर ते PM करूनच घेत नव्हते की हिला HIV पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे, तुम्ही माघारी न्या असे म्हणत होते आणि ते PM करीतच नव्हते। आणि नंतर PM केलं नंतर की आता हे कुणीही जवळ जाऊ नका, याचा अंत्यसंस्कार लवकरात लवकर करून टाका, कोणालाही जवळ येऊन देऊ नका। पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला। PM रिपोर्ट मध्ये काय तसा आजाराचा उल्लेख आलाय का? अजिबात नाही, PM रिपोर्ट मध्ये सुद्धा त्या आजाराचा उल्लेख नाही, काय नाही। यावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। एक तर अफवा काय, एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल। आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे। ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढली पाहिजे। त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं, अनेक पेशंट्स आज जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत। उदय, अफवा पसरवण्यामध्ये विशेषतः आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात आहे असा गंभीर आरोप त्या ठिकाणी पीडितेच्या कुटुंबियांनी केलाय। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती आहे? नक्कीच आष्टी तालुक्यातील हा प्रकार आहे। एका कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हा अशा प्रकारची अफवा पोलीस विभागातील कर्मचारी आणि एका डॉक्टरने पसरवली। त्याबाबत एक फोन कॉलची रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली आहे। त्यामध्ये सदर जो पोलीस कर्मचारी आहे तो त्या कुटुंबाला खबरदारी घेण्यास, काळजी घेण्यास, तसेच टेस्ट करून घेण्यास सांगत असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं। तसेच या कुटुंबाने देखील असा आरोप केला असून आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं कुठलाही उल्लेख आलेला नाही। एकीकडे HIV ग्रस्तांना आधार देण्यासाठी शासन चळवळ उभारते, समाजसेवी संस्था पुढाकार घेत आहेत। असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच अशा पद्धतीने अफवा पसरवून संबंधित कुटुंबाला त्रास होईल अशा पद्धतीने जी वागणूक दिली जाते ती अतिशय निषेधार्ह असल्याचं आता बोललं जाते। आणि यावर आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, या संदर्भात आगामी काळात कशा प्रकारे दखल घेण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।